भीमा कोरेगाव, एक युद्ध ज्याने पेशवाई संपली। ही गोष्ट आहे त्या समाजाची ज्यांना वेळीच दाबलं नसतं तर ब्राह्मणवादाला कधीच वर्चस्व मिळालं नसतं। ऐका लक्ष देऊ, एक योद्धा समाज जो ब्राह्मणाच्या फसवी धोरणाचा विरोध करतो। या दरम्यान या समाजामध्ये आणि ब्राह्मणांमध्ये खूपदा संघर्ष सुद्धा घडून येतो, पण या योद्धा समाजाला तलवारीने हरवणे अशक्य होते। तेव्हा ब्राह्मण एक कट रचतात। सर्व ब्राह्मण पुजारी एकत्र येऊन या समाजाचा उपनयन विधी करणेच बंद करायचं ठरवतात आणि त्यांना शूद्र असं नाव देऊन त्यांचं सामाजिक पतन करतात, समाजापासून दूर करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हू वॉज द शूद्राज या पुस्तकामध्ये याचं सखोल विश्लेषण सुद्धा आहे। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य येते आणि पुन्हा या समाजाच्या हातात तलवारी येतात आणि त्यांचं शौर्य जगाला दिसू लागते। पण काहींच्या कपट कारस्थानामुळे छत्रपती शासन नंतर येते पेशवाई आणि या समाजावर पुन्हा अन्याय होतो। पेशवाई आल्यानंतर छत्रपतींनी दिलेला सन्मान आणि युद्धाचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडून काढून घेतला जातो। सन 1818 मध्ये हा समाज पेशवाला हा अत्याचार थांबवण्यासाठी विनंती करतो। या बदल्यात तुमच्या सैन्यात सामील होऊन तुमच्यासाठी प्राणाची आहुती देऊ असं म्हणतो। पण अहंकाराने आंधळा झालेला पेशवा बाजीराव त्यांना कमी लेखतो आणि त्यांचा अपमान करून बाहेर काढतो आणि मग घडते ते 1 जानेवारी 1818 भयासान युद्ध, ज्यामध्ये एकीकडे असतात पेशवा बाजीराव याची 28,000ची फौज आणि दुसरीकडे फक्त 500 महार। या समाजाच्या हातातून तलवारी काढून घेतल्या होत्या, पण त्यांचे हात तलवार चालवणं अजून विसरले नव्हते। हातात तलवारी पडताच फक्त 500 महार सैनिक पेशवांच्या 28,000 सैनिकांना थराथर कापून काढतो आणि बाजीराव पेशवा याचा पराभव करून पेशवाईलाच संपवितो आणि पुन्हा एकदा जगाला दाखवून देतो की हा समाज कोणापेक्षा कमी नाही। या समाजाने पेन उचलली तर भीमराव आणि तलवार उचलली तर भीमा कोरेगाव।